लाडकी बहीण लयला बहिणीवर प्रेम आले म्हणून नाही, ती लाडकी खुर्ची योजना वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे. पहिल्यांदा ईडीची धाड पडते. ओ पडते का? आता खुरपण्याला बाईला सुद्धा माहित झालं का नाही ईडीची धाड कुणावर पडती? ती फक्त विरोधात. मला वाटतं पवार साहेबांची भेट जर झाली नसती तर कदाचित माझं राजकारणातलं एक मात्र खंत त्या ठिकाणी राहिली असती. पण आमच्या बाबांना बिचारांना भाजपात प्रवेश केल्यामुळे ती बी खंत माझी पुसून निघाली. मी ती भाजपचं वाक्य सारखं ऐकतोय लंके साहेब, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. ऐकलं का नाही? मग निवडणुकीत गोळ्या बिस्किट वाटते तुझी का? अनेक निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण कामाचा माणूस बाबांनो कधीही सोडायचा नसतो, नाही तर पश्चातापाची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही. ते बघितलं. आणि हे बघत असताना इथले स्मशानभूमीतच सुद्धा मला वाटतं पंचक्रोशी तिथं आजूबाजूला अशा पद्धतीचं स्मशानभूमी कुठंच नसल. आणि स्मशानभूमी करत असताना जी जागा लागणार होती, शासनाचा निधी तर आणलाय, पण जागा मिळत नाही. लक्षात आल्याच्या नंतर स्वतः आर्थिक झळ सहन करून ज्यांनी ती जागा घेण्यासाठी मदत केली अशा आपले कर्तव्यदक्ष आमदार रोहितदादा पवारांनी ती जागा घेतली. ती स्मशानभूमी त्या ठिकाणी आता आकाराला आलेली आपल्याला बघायला मिळते. हा सुद्धा उपक्रम आताच लंके साहेबांनी सांगितलं की आमदारांना असं करावं, असं काही बंधन नाही. पण माझ्या भागात, ज्या भागाचं मी नेतृत्व करतोय, तिथल्या माझ्या लहान लेकरांना सुद्धा अभ्यासाच्या बाबतीत, शाळेत येण्याच्या बाबतीत काय अडचण असेल तर तिथं ती दूर झाली पाहिजे. ह्या भावनेतनं आज जवळपास 2000 सायकलीचं वाटप या ठिकाणी आपण करतोय. ह्याच्या पूर्वी जवळपास 10,000 सायकलीचं वाटप या ठिकाणी आदरणीय रोहितदादांच्या माध्यमातून स्वखर्चातनं त्याने त्या ठिकाणी केलंय. मी मगाशी काही कार्यकर्त्याकडनं ऐकत होतो की दादा एका बाजूनं काम करतायतच, पण दादांचे वडील, दादांची आई सुद्धा या मतदारसंघामध्ये भगिनीसाठी, आमच्या युवक शेतकऱ्यांसाठी काय करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे, याच्या बाबतीत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम करतायत. आणि मला वाटतंय एक लक्षात घ्या, अनेक निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण कामाचा माणूस बाबांनो कधीही सोडायचा नसतो, नाही तर पश्चातापाची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही. अनेक लोक आहेत नुसतं PR करणारे, पण प्रत्यक्षात काम ह्या पद्धतीचं एखाद्या मतदारसंघात होत असेल तर मला वाटतंय आता कामाच्या माध्यमातून 5 वर्षातनं त्यांनी दाखवून दिलंय. मी रोहितदादा खरं आधी आमच्याकडं, आमचे विरोधक राष्ट्रवादीत असल्यामुळे मला पवार साहेबांना कधी भेटायची संधी मिळाली नव्हती. मला जवळून बघता आलं नाही. तसं बघायला गेलं तर मी खरंच भाग्यवान माणूस आहे की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मला जवळून बघता आलं, त्यांच्या बरोबर काम करता आलं. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना मला जवळून बघता आलं, काम करता आलं. आदरणीय हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करता आलं. मला वाटतं पवार साहेबांची भेट जर झाली नसती तर कदाचित माझं राजकारणातलं एक मात्र खंत त्या ठिकाणी राहिली असती. पण आमच्या बाबांना बिचारांना भाजपात प्रवेश केल्यामुळे ती बी खंत माझी पुसून निघाली. मी पळून बघितलं की एका राजकारणी माणसानं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आज एवढं वय झालेलं असताना सुद्धा स्वतःच्या वेळेची मॅनेजमेंट, प्रत्येकाला वेळ देणं, प्रत्येकाचं समजून घेणं, जनतेशी डायरेक्ट कनेक्ट ठेवणं, मला वाटतं ह्या पद्धतीचं काम पवार साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये केलंय. उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलंय. आज खरं बघायला गेलं तर मला वाटतं ऊसाच्या आणि सोयाबीनच्या जेवढ्या व्हरायट्या नसत्या तेवढ्या आता पक्षाच्या झाल्यात. कुणामुळे झाल्यात तुम्हाला माहिती आहे? आता काय सांगत नाही, आहे का नाही? नुसतं शिवसेना म्हणून जमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे मग तपा पडते. अरे इकडचं आहे, आम्ही दुःखात होतो म्हणून बघता होतं तर ह्यांचं बी घड्याळ नेलं, चिन्ह बी घेऊन गेली. तिथं बी आता पक्षाची परिस्थिती आणि दाखवून दिलं, त्या ठिकाणी दाखवून दिलं, जनतेनं दाखवून दिलं की दडपशाहीनं लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण जनता कधीही मान्य करत नाही. त्याचा हिशोब जेव्हा निवडणुकीत मतदान करायची वेळ येते त्यावेळेस लोक त्याचा हिशोब करतात. मला दादांचं कौतुक दुसऱ्या बाबतीत अजून करायचंय. तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतंय? पहिल्यांदा ईडीची धाड पडती. ओ पडते का? आता खुरपण्याला बाईला सुद्धा माहित झालं का नाही ईडीची धाड कुणावर पडती? ती फक्त विरोधात. आणि जसा ती विरोधक त्यांना सामील राहणारे झाला ही धाड. किती उदाहरणं सांगू तुम्हाला? उदाहरणं सांगून मी वेळ घालू इच्छित नाही. तुम्हाला माहिती आहे खुरपिणाऱ्या माझ्या महिलेला, माझ्या भगिनीला जर कळालं असेल की ह्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, पण बांधवानो खरंच शाबासकीची थाप आणि खरा शूरवीरपणा, खरा मर्दपणा जर कोणी दाखवला असेल तर तो रोहितदादा पवारांनी दाखवला. अरे अशा ईडीच्या किती दाढी टाकायच्या ती टाका, किती त्रास द्यायचा तेवढा द्या,
पण मी माझ्या पक्षाला, माझ्या पक्ष नेतृत्वाला आणि ज्या जनतेनं मला मतदान टाकलंय त्या मतदाराला गद्दारी न करता प्रामाणिकपणे त्यांच्या सोबतच राहील. यांनी ज्या पूर्ण महाराष्ट्राला निक्षून सांगितलं आणि पालन केलं, असं नेतृत्व मला वाटतं ह्या मतदारसंघाला आपल्याला लाभलेलं आहे. आज त्या ठिकाणी कामाचं उद्घाटन करत असताना मी दादांना सांगितलं की विकासाच्या बाबतीत तर आपला हात कोण धरू शकत नाही, पण लोकांना सुद्धा डायरेक्ट कनेक्ट आहेत आपण, डायरेक्ट उपलब्ध आहेत आपण. प्रत्येक माणसाचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला, प्रत्येक सामान्य माणसाशी संपर्कात तुम्ही आहेत आणि म्हणून तुम्ही बिलकुल ह्या मतदारसंघाची काळजी करायचं काय कारण आहे का? कडप असतोर मागची कटाळली काय? दादा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी फिरा. हा मतदारसंघ खंबीरपणे तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं निवडून आणण्यासाठी सक्षम आहे. काम आहे, कनेक्ट आहे, त्यामुळे बाकीच्या गोष्टीची कुठं काळजी करायची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाही. आज या ठिकाणी आपण बघितलं असेल, मी ती भाजपचं वाक्य सारखं ऐकतोय लंके साहेब, न खाऊंगा ना खाणे दूंगा. आई गेलं का नाही?